एकटा लढला भिडला आणि शेवटी जिंकला। नागपुरात अजित पवारांचे होर्डिंग्स लागलेले आहेत। शपथविधीला विदर्भातील 2000 पेक्षा जास्त कार्यकर्ते पोहोचणार आहेत। नव्या सरकारचा उद्या शपथविधी होत आहे। या नव्या सरकारचा शपथविधी होत असताना वेगवेगळ्या बॅनरची चर्चा संपूर्ण राज्यात होत असताना नागपुरातील हे एक बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे आणि हे बॅनर आहे अजित पवार यांचं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं हे कार्यालय आहे नागपुरातील आणि या कार्यालयाच्या बाहेर जे बॅनर्स लागलेले आहेत गुलाबी रंगातील हे बॅनर असून एकटा वाघ लढला भिडला आणि शेवटी जिंकलाच, लाडक्या बहिणीचा लाडका दादा अजित दादा असं या बॅनर्सवर लिहिण्यात आलेलं आहे। आणि शहरातील जे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत प्रशांत पवार, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांचे हे बॅनर यांनी दादांच्या बॅनरसोबत हे लावलेलं आहे। शहर राष्ट्रवादीचं हे कार्यालय आहे आणि त्याच्या बाहेर हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। वेगवेगळे जे बॅनर्स आहेत सध्या होर्डिंग्स आहेत ते राज्यातील आपले जे नेते आहेत त्यांचे कार्यकर्ते लावत आहेत आणि वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत। मात्र हे त्याचबरोबर दादा हे एकटे लढले कारण पक्षामध्ये फूट पडलेली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले असंच म्हणावं लागेल आणि त्यानंतर दादा एकत्र लढले। विधानसभेमध्ये मोठं यश मिळवलेलं कारण लोकसभेमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही, मात्र विधानसभेत दादा एकटेच लढले आणि त्यानंतर ते जिंकले असा आशयाचं हे बॅनर नागपुरातील एक चर्चेचा विषय ठरलेला आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।